तर आता ईव्हीएमवर शंका घेतली जाते त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। ईव्हीएम विरोधामधील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे। मतपत्रिकेद्वारेच पुन्हा निवडणुका घेण्यास कोर्टाचा नकार आहे। जिंकल्यावरच ईव्हीएम चांगलं वाटतं का, कोर्टानं याचिकाकर्त्यांना सुनावलंय। भारत जोडोप्रमाणे आम्ही देशामध्ये ईव्हीएम विरोधातील मोहीम राबवणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची माहिती। ऐसा भारत जोड़ो यात्रा निकाले वैसा ही ये पेपर बैलेट पेपर हमको चाहिए। ईव्हीएम संदर्भात आंदोलन उभारण्यावर ठाकरे गटाच्या बैठकीत चर्चा। मबिया ईव्हीएम विरोधामध्ये आंदोलन उभारणार आहे। उद्धव ठाकरे महाविकास आघाडी नेत्यांशी चर्चा करून भूमिका घेतील, सूत्रांची माहिती। शरद पवार गटाच्या बैठकीत पराभूत उमेदवारांचा ईव्हीएमवरूनच रोष व्यक्त झालाय। कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम करण्याचा निर्णय, सूत्रांची माहिती। देशातील लोकशाही संकटात आहे, ईव्हीएमचा विरोध करा, बॅलेटची मागणी करा, जितेंद्र आव्हाडांचं आवाहन। ईव्हीएम मशीनबाबत काँग्रेस आमदार विश्वजित कदमांकडून शंका व्यक्त। दिग्गजांच्या पराभवानंतर कदमांकडून शंका व्यक्त। धनशक्तीचा प्रचंड वापर महाराष्ट्राच्या राजकारणात होतोय, कदमांचा आरोप। ईव्हीएममध्ये 15% मतं महायुतीच्या उमेदवारांसाठी स्टेट करण्यात आली होती। शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा गंभीर आरोप। या संदर्भात कायदेशीर लढाई लढणार असल्याचा जगतापांचा इशारा। साधारण 15% मतं ही सेट करून देण्यात आलेली आहे महायुतीच्या उमेदवारांना। अशाच प्रकारचं त्या काही चित्र समोर येतंय। हा रडीचा डाव आहे। या संदर्भात आम्ही कायदेशीर लढाई तर लढणार आहोत, पण त्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्रातील जनतेने आता रस्त्यावर येण्याची गरज असं मला निश्चित या ठिकाणी वाटतं। बाळासाहेब थोरातांचा पराभव हा धक्का देणारा। झालेलं मतदान आणि ईव्हीएमच्या मतदानामध्ये शंका आहे। निलेश लंकेंचं वक्तव्य। 1500 मताधिक्य देणाऱ्या गावामध्ये 100 मतं मिळाली। खासदार निलेश लंकेंकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित। साहेबांसारखा नेता, राज्याचं नेतृत्व करणारा जो माणूस 1 लाखाच्या फरकाने निवडून येणारा उमेदवार, ते जयंत पाटील साहेब 10-11 हजार मतांनी निवडून आले। हे सगळं जर पाहिलं तर ही निवडणूक ही शंकास्पद आहे। नांदेडच्या मुखेडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालाविरोधामध्ये काँग्रेसचं मौन आंदोलन, तर निवडणुकीचे निकाल चुकीचे आणि एकतर्फी लावल्याचा काँग्रेसचा आरोप आहे।